आत्ताच्या काळामध्ये म्हणजे तरुण पिढीवरती खूप स्ट्रेस असतो कामाचा, म्हणजे नोकरीतून जाणं म्हणा किंवा स्ट्रेसफुल लाईफ आहे, खूप कामाचा ताण असतो त्यांच्यावरती. त्यामुळे ही पिढी ना हळूहळू आपल्या इकडे अध्यात्माकडे वळायला लागली आहे. असं अध्यात्माकडे वळणारा तरुण वर्ग खूप मोठा आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगलीच गोष्ट आहे, कारण शेवटी बघा, माणसाला मानसिक शांतता ही फक्त अध्यात्मानेच आहे. जेव्हा विज्ञान संपतं तेव्हा अध्यात्म चालू होतं. अध्यात्माची सुरुवात ही विज्ञान संपल्यावर आहे. किती प्रगती केली, किती पैसा मिळाला, तरी पैसा माणसाला मानसिक स्वस्थता देत नाही, शारीरिक स्वस्थता देत नाही. शारीरिक मानसिक स्वस्थता ही अध्यात्माने मिळते. माइंड, इंटलेक्ट अँड बॉडी, प्युरिटी ऑफ माइंड, इंटलेक्ट अँड बॉडी असं शास्त्रात म्हटलंय. म्हणजे मनाची, शरीराची आणि बुद्धीची शुद्धता जी आहे ही फक्त अध्यात्माने मिळते. अध्यात्म म्हणजे काय? तर अध्यात्म म्हणजे चिंतन, नामस्मरण, ज्याच्याने आपल्याला पीस मिळतो. योगा, मानसिक शांतता त्यामुळे प्राप्त होते. आणि त्यामुळे समाज आणि विज्ञान किती पुढे गेलं तरी मानसिक अस्वस्थता दूर होण्यासाठी किंवा मानसिक बॅलन्स राहण्यासाठी, अस्वस्थता कमी होण्यासाठी त्याला सत्संगाची कास धरावी लागेल, अध्यात्माची कास धरावी लागेल. त्यामुळेच ते जीवन त्याचं परिपूर्तीकडे जाईल. आणि आज त्यामुळेच तरुण वर्गाला ते लक्षात आलेले.